अनेक प्रकल्प पाहायला मिळालेत बदलापूरकरांना आणि हा सुद्धा एक मोठा प्रकल्प आहे. आज शुभारंभ झालेला आहे. सर, कशा पद्धतीने याचं काम सुरू होणार? हा ऍक्च्युली बदलापूर हे कसं उल्हास नदीला लागून आहे. उल्हास नदीच्या जी कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये बदलापूर शहर वसलेलं आहे आणि हे जे पाणी येणार आहे, जे पावसाचे पाणी येते, शहराची पूरपरिस्थिती निर्माण होते, हे पाणी प्रॉपर चॅनलाइज होऊन ते नदीला मिळावं त्या उद्देशानं हा प्रकल्प आहे. हा पहिला टप्पा आहे या प्रकल्पाचा. स्टॉप वॉटर ड्रेनेज आपण म्हणतो. हा पहिला टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा पण भविष्यात येणार आहे. म्हणजे आमदार महोदयांनी मगाशी मला सूचना दिलेल्या आहेत की हे काम झाल्या तुम्ही याच्याबरोबर इमिडिएट हा जो नालाचं काम होणार आहे त्याच्यावरती सोलार सिस्टीम कसं बसवता येईल आणि त्या सोलार ऊर्जेच्या माध्यमातून नगरपालिकेचा जो 60 ते 70 लाख रुपये महिन्याला लाईट बिलापोटी जातं, ते लाईट बिलापोटी जे 60-70 लाख रुपये जाणार आहेत ते आमदार साहेबांनी जसं आता मला सूचना दिलेल्या आहेत ते त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही आता तो प्रोजेक्ट राबवणार आहोत आणि नगरपालिकेला रिलीफ पण मिळेल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो. पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना केली जाणार आहे. कशा पद्धतीने ते काम बदलापूर शहराला सगळ्यात त्रास होतो तो आपल्याला पावसाळी पुराचा आणि संपूर्ण शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की एवढं मोठं डोंगराचं पण पाणी येतंय आणि शहराचं पाणी हे पुन्हा नदीला जातंय आणि ते परत बॅक होतंय मागे. त्याच्यामुळे नदीत पाणी न जाता जे मागे येते ते सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये जात आहे आणि लोकांना नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता. याचा पहिला टप्पा जवळजवळ 250 कोटीच्या आसपास हा आज कामाला सुरुवात होते. साधारण एक वर्षाच्या आत हा संपूर्ण प्रकल्प पहिल्या टप्प्यातला पूर्ण होईल आणि केवळ हा प्रकल्प इथं थांबणार नाही तर दुसऱ्या टप्प्याची तातडीने मान्यता घेतली जाईल आणि दुसरा टप्पा पण पूर्ण करून असे 4 टप्पे त्याच्यामध्ये केरळ शहराचे 4ही टप्पे पूर्ण होऊन शहर एक सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जोडलं जाईल. या पाण्याचा वापर खऱ्या अर्थाने याचं शुद्धीकरण करून जे आपण नवीन पद्धतीने आपल्याला जे पाण्याचा जे त्रास होतोय आपल्या शहराला त्यामध्ये या शुद्धीकरणाच्या माध्यमातून आपण गार्डन असतील, बिल्डिंगची कामं असतील, याचा पाणी पुरवठा आपण परत करण्याचा प्रयत्न करणारच तो. त्यामुळे अध्यक्षांनी दिलेला निवडणुकीमध्ये शब्द तो त्यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केला. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. प्रशासनाने त्याच्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले त्यामुळे प्रशासनाचं पण मी मनापासून आणि राज्य सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मान्यता दिली. दुसरा टप्पा सुद्धा आपला लगेच तातडीने मी आताच मुख्याधिकाऱ्यांशी बोलले त्यालाही साधारण याच फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता घेऊ आणि निश्चितपणे बदलापूर शहराला एक चांगली दिशा मिळेल अशा प्रकारे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.